गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय युवा नेतृत्व संजय भाऊ टेंभरे यांनी आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण करत वाढदिवसाची सुरुवात गोमातेच्या पूजनाने केली। त्यानंतर राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन केलं। सोबतच वाढदिवसाच्या निमित्तानं भजनाच्या माध्यमातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या शेकडो भजनी मंडळांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। याचबरोबर चुटिया गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त स्कूल बॅगचं वाटप केलं। सोबतच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा केला। सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा जपणारे संजय टेंभरे यांनी यावर्षीचा वाढदिवस सेवाभावाने साजरा केला। यावर्षी त्यांनी संत साहित्य आणि संस्कृती जपणाऱ्या जिल्हा परिषद क्षेत्रातील शेकडो भजनी मंडळांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला सलाम केला। चुटिया गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वितरण करत मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचं महत्त्व पटवून देत त्यांनी मेहनत, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संदेश दिला। काय सांगाल यावर्षी वाढदिवसानिमित्त आपण भजनी मंडळाचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? या मागच्या वर्षी आम्ही सर्व कास्तकार बंधूंचा सत्कार केला होता आणि यावर्षी एक नवी कन्सेप्ट आम्ही मनात आणली की जे लोक समाजामध्ये भजन मंडळीच्या माध्यमातून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून आणि जनजागृतीच्या माध्यमातून जे समाजाला उपदेश करून समाजाला एक चांगल्या मार्गावर चालण्याचा संदेश देतात त्या लोकांचा सन्मान आपण केला पाहिजे। कारण की आपणही समाजात वावरतो, समाजाचे लोक सर्व आपल्याला मतदान करतात आणि ते आम्हाला मोठे करतात। मग जेव्हा त्यांनी मोठं केलं तर त्यांना मोठं कोण करणार ही मनामध्ये कल्पना आली आणि हे विचार करून पूर्ण भजन मंडळी, हरिभक्त परायण या सर्वांना बोलवून पूर्ण परिसराच्या लोकांना बोलवून त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्याचं काम आम्ही आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबाच्या वतीने केलेलं आहे। वारी पण समोर आलेली आहे, काय सांगाल? त्या वारी पंढरपूरची वारी बघूनच केली की पंढरपूरची वारीमध्ये माऊली निश्चित रूपानं माऊलीच्या आशीर्वादानं एक त्यांचे भक्त लोकांचा आम्ही सन्मान केला आहे आणि निश्चित रूपानं माऊली आमच्या भागाला शेतकऱ्यांचे शेतीमध्ये चांगलं उत्पादन होईल आणि शेती चांगली होईल असं माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व लोक आणि सर्वांचं कुटुंब सुख समृद्धीने राहो, सुख शांतीने राहो आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या परिसरामध्ये एक चांगली वाटचाल राहावी ही माऊलीच्या चरणी विनंती करून सर्वांना सत्कार सन्मानच्या शुभेच्छा देतो। आणि पुढे हे चांगलं झालं तर निश्चित रूपानं आपण आता 25-30 गावांचा केलेला आहे, पुढच्या वर्षी आपण पूर्ण तालुक्याला करू आणि ते गोंदियाला करू। काय काय उपक्रम दिवसभरामध्ये आज राबवण्यात आले आहेत? आज सकाळी लक्ष्मी गौशालामध्ये जाऊन गोमातेचं पूजन केलं। इथं आम्ही फार मोठा राम मंदिर निर्माण केलेला आहे चुटियाला, तिथं जाऊन पूजापाठ केली। निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं झाडे वृक्षारोपण केलं। जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं मुलींना सर्वांना बॅग किट पूर्ण वाटप केली आणि त्याच्यानंतर हे सत्काराचा कार्यक्रम होता ते संपूर्ण केला। सोबतच वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एकतरी वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचं आवाहन जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरेंनी केलं। समाजसेवा, शिक्षणाला प्रोत्साहन, संस्कृतीचा सन्मान आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा त्यांचा हा समाजाभिमुख वाढदिवस परिसरात विशेष कौतुकाचा विषय ठरला। यावेळी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भजनी मंडळाचा सन्मान करण्यात आल्यानं उपस्थित भजनी मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी संजय टेंभरे यांचं मनपूर्वक आभार मानले। त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत समाजहिताचे असे उपक्रम भविष्यात सातत्यानं राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी संजय टेंभरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती। यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हरसे, गोंदिया नगर परिषदेचे उपाध्यक्ष संतोष पटले, माजी सभापती मनोज बोपचे आणि विश्वजित डोंगरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी उपस्थित लावत संजय टेंभरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।